नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज शेवटचा श्रावण गुरुवार आहे आणि आज अजा एकादशी पण आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण शेवटचा गुरुवार पण आहे आणि आजच्या दिवशीच एकादशी आलेली आहे. सो आपण जर मागचे जे तिन्ही गुरुवार गेले त्या जर गुरुवारी तुम्हाला काहीच करायला जर जमलं नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा तुम्हाला जसं जमेल तसं सकाळी, संध्याकाळी, ऑफिसमधून आल्यानंतर तुम्ही करू शकता. आता तुम्हाला आज स्वामींना तर अभिषेक घालायचाच आहे. भले मग तुम्ही उठण्याने घाला, नुसतं पाण्याने घाला किंवा दुधाने घाला, पंचामृताने घाला. तर आज स्वामींना छान अभिषेक घाला. विष्णूंची मूर्ती असेल तर आज विष्णूंना पण अभिषेक घाला. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल, फोटो असेल तर ती आज तुमच्या देवारात ठेवून त्याची पूजा करा, कारण आज एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे. तर हे सगळं झाल्यानंतर स्वामींना छान हिना अत्तर लावून जे तुमच्याकडं फुलं जर तुम्हाला मिळाली किंवा जी फुलं अवेलेबल असेल ती फुलं घाला. आता सेवा तुम्ही काय करू शकता, तर आज तुम्ही स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत हे एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्ही पूर्ण वाचू शकता. आता तुम्हाला जमत नाही, काहीही हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी येऊन जसं आपण नित्यसेवेमध्ये 3 अध्याय 11 माळी जप आणि 11 खेपा तारक मंत्र म्हणतो तीच सेवा तुम्ही करू शकता. तेही तुम्हाला जमत नाही तर 1 अध्याय 1 माळ जप आणि 1 खेपा तारक मंत्र एवढं तरी आपण नक्की म्हणू शकतो. अगदी छोटे अध्याय आहेत, त्यामुळे अगदी तुम्हाला हे करायला 5 मिनटं लागतील. तर 1 माळी जप, एक अध्याय आणि 1 खेपा तारक मंत्र एवढं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर आज तुम्हाला तुळस ही विष्णूंना वाहायची आहे. तुम्ही स्वामींना पण वाहा, विष्णूंना पण वाहा. आज तुळस तोडू नका. तुम्ही तुमच्या फुलवाल्यांकडून किंवा जवळपास जिथं मिळेल तिथून तुम्ही तुळस आणा आणि विष्णूंना वाहा. तुम्ही जर मागं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचा जर उपाय केला नसेल तर आज तुम्ही विष्णू सहस्रनामावली म्हणून तुळस वाहू शकता किंवा तुम्ही नुसती 1 तुळससुद्धा वाहू शकता. आज तुम्हाला 1 खेपा विष्णू सहस्रनाम हे म्हणायचंच आहे. तुम्ही सकाळी म्हणा, ऑफिसमधून संध्याकाळी आल्यानंतर म्हणा. ऑफिसमध्ये जर तुम्हाला मध्ये वेळ मिळाला तर तिथं बसूनसुद्धा तुम्ही श्रवण करू शकता. तर विष्णू सहस्रनाम म्हणा, विष्णू सहस्रनामावली म्हणून तुम्ही तुळशी अर्पण करू शकता. हे जर जमलं नाही तर संध्याकाळी येऊन एक उदबत्ती दिवा लावून तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम जे आहे ते तुम्ही 11 खेपा म्हणू शकता. अगदी 2 लाईनींचं 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही 11 खेपा म्हणू शकता किंवा यूट्यूबला लावून द्या. 5 मिनटं श्रवण करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही जमलं नाही तर 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुम्ही मंत्राचा जप करू शकता. आज संध्याकाळी तुळशीकडे तुपाचा दिवा लावायला विसरू नका. 2 वाती घ्यायच्या आहेत आणि तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीकडं लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुळशीला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आज 3, 5 किंवा 9 किंवा 11 खेपा तुम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्र जे आहे ते तुम्ही श्रवण करू शकता किंवा तुम्ही स्वतः म्हणू पण शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा 1 माळी जपसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर गुरुचरित्रामधील 11वा किंवा 13वा, 14वा, 18वा अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर तुम्ही आज व्यंकटेश स्तोत्राचं 1 मंडल करू शकता. म्हणजे काय, 21 खेपा. नाही जमलं काहीही हरकत नाही. 3, 5, 7, 9 किंवा 11 खेपा व्यंकटेश स्तोत्र तरी तुम्ही आज संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम होईल तेव्हा तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही म्हणू शकता. बघा, मी तुम्हाला सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्हाला जसं टाईम मिळेल तसं तुम्ही कुठलीही सेवा आज करू शकता. आणि जर तुम्हाला काहीच जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ हा जो नामजप आहे किंवा हा जो मंत्र आहे तो तुम्ही दिवसभर जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही म्हणत राहा, कारण नामस्मरण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि तेवढी तरी आज गुरुवारी तुम्ही नक्की करा आणि स्वामींना किंवा तुळशीकडं 1 तुपाचा दिवा मात्र नक्की लावा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.